देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये देवीसिंग आर्याची डेड बॉडी कशीबशी बॅगमध्ये टाकतो आणि म्हणतो, आर्या, लोक बॅग घेऊन लांबच्या गावी जातात, तू एकटीच अशी आहे, बॅगमधून लांबच्या गावी जाते. आता तुझीही सुटका आणि माझीही सुटका. आता देवीसिंग पायरीवरून बॅगवर नेत असतो, पण आर्या एवढी जड झालेली असते की बॅग त्याला काय वर जात नाही. तो लालीजीना त्यांचा पण अजून पत्ता नाही. सांगितलं होतं रात्री दुकानावर या म्हणून, पण आता तू कसा बसा बॅगवर घेऊन जातो. इकडे लालीला मात्र रंजीने अडकवलेलं असतं, त्यामुळे लाली घरातील कामं करत असते. ती बाहेर पडायला लागली की रंजी तिला अडवते. त्यामुळे काय केल्या, लालीला काय घराबाहेर पडता येत नाही. देवीसिंग बॅग ओढत आणतो आणि म्हणतो, ही लाली अजून दुकानावर कशी नाही आली? हिने आता ऐनवेळेस काही घोळ घालायला नको. तो आता बॅग रिक्षामध्ये टाकतो आणि लालीला घेण्यासाठी घरी जातो. तो आता दारात रिक्षा उभा करतो आणि आत जातो आणि म्हणतो, लालीजी, अहो तुम्ही काय करताय? तुम्हाला मी सांगितलं होतं ना दुकानावर लवकर या, मी तिकडे तुमची वाट बघतोय. लाली म्हणते, अहो ह्या रंजी आत्या, मी निघाले होते, पण यांनी मला बोलवलं आणि कामाला लावलं. मी खूप सांगायचा प्रयत्न केला, पण ते ऐकायलाच तयार नाही. त्यात आत्याबाई पण बोलल्या. देवीसिंग म्हणतो, ठीक आहे, चला आता पटकन. ते आता वाड्याबाहेर येतात. लाली म्हणते, अहो हो, पण बॉडी कुठे? देवीसिंग म्हणतो, सांगतो. तो लालीला रिक्षाकडे घेऊन जातो, तर रिक्षामधून आजीचा आवाज येतो. अरे, ह्या बॅगमध्ये काय आहे? कसला घाण वास येतोय? तिने तोंडाला पदर लावलेला असतो आणि आजी बॅगची चैन उघडत असते. लाली आणि गोपाळ बघतात, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आजी म्हणते, त्या मुडद्याने ह्यामध्ये मुडदा बिडदा टाकलं की काय? आता आजी बॅगची थोडी चेन उघडते आणि त्यामधून आर्याचा हात बाहेर येतो. ती आता चापसत असते आणि तिचा हात आर्याच्या हातापर्यंत जातो. आता तर देवीसिंग स्वतःचं तोंडच दाबतो आणि म्हणतो, लालीजी, काहीतरी करा. लालीजी, संपलं, आता सगळंच संपलं. लाली बघत असते, पण तिचा शब्दच फुटत नाही. हवालदार पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो की देशमुख साहेबांनी पुन्हा नाकाबंदी करायला सांगितली. बाकीचे दोघं म्हणतात, हा सुधाकर पण ना जामकर साहेबांसोबत राहून त्यांच्यासारखाच वागायला लागलाय. आता मी म्हणतो, नाकाबंदी करून काय फायदा? तो खुनी अजून बसलाय वय? कसला खुनी आणि कसली डेड बॉडी? जामकर साहेबांच्या स्वभावाला कंटाळून त्यांची बहीण पळून गेली आणि हे हुडकतेत गावभर. पण आता सुधाकरच्या सांगण्यानुसार पुन्हा नाकाबंदी सुरू होते. आता बघूया, लाली आणि देवीसिंग आजीच्या तावडीतून सुटतात की नाही. तुम्हाला काय वाटतं, आर्याची डेड बॉडी सापडायला हवी की नाही? कारण डेड बॉडी सापडली तर जामकर साहेब कोलमडून पडतील. आता तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की नक्की काय घडायला हवं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.